आज मेशोवरून खूप खास असं पार्सल मागवलं होतं. ते म्हणजेच बुलेट मिक्सरचे ग्राइंडर जार. तर बुलेट मिक्सर जे आहे ना, तर ते सगळ्याच मैत्रिणींना आवडतं. ते म्हणजेच त्या जारमुळे. कारण की ते जे जार आहेत ना, तर ते खूप जास्त मस्त असतात. पूर्ण फुल ट्रान्सपरंट असतात आणि यूजमध्ये खूप छान येतात. इझिली यूज आहे. आणि त्यातल्या त्यात अगदी तो छोटा जार असतो ना, तर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची हे सुद्धा खूप बिना पाणी टाकण्याचं सुद्धा खूप छान असं बारीक होते. तर मला तर पर्सनली सगळ्यात जास्त खूप दिवसांपासून इच्छा होती, की हे बुलेट मिक्सर घ्यावं. पण ऑलरेडी आपल्याकडे जर मिक्सर असेल, तर आपण डबल मिक्सर तर काही घेत नाही आणि ते बऱ्यापैकी 2 ते 2,500पर्यंत जर आपण चांगल्या कंपनीचं घेतलं, तर तेवढं महाग असतं. त्यामुळे मी मेशोवरती असंच सहज स्क्रोल करत असताना मला हे बुलेट मिक्सर जार दिसले आणि ते तर मी लगेचच घेऊन टाकले. म्हटलं आल्यानंतर बघूयात की मिक्सरला बसत आहे की नाही. पण सगळ्यात आधी मी ते ऑर्डर केले. ऑर्डर केल्यानंतर त्यांची क्वालिटी इतकी छान आहे आणि त्यांचे जे ब्लेड आहेत ना, तर ते तर एकदम भारीच आहे. कारण की अगदी 2 ते 3 सेकंदांमध्ये आलं, लसूण, मिरची अगदी पटकन बारीक होते. खूप जास्त वेळ अजिबात लागत नाही. आणि त्यातल्या त्यात फक्त ₹300 हे जार आहेत आणि त्याच्यासोबत ना आपल्याला अशा प्रकारचे 2 झाकणसुद्धा भेटतात. जेणेकरून आपल्याला जर मसाला वाटल्यानंतर किंवा काही वाटून ठेवल्यानंतर जर आपल्याला ते पॅक करायचं असेल म्हणजे झाकण लावून किंवा आपण असंच बॉटलमध्ये ज्यूस वगैरे बनवला, तर तशाच सेम प्रकारे आपण ते झाकण लावून डायरेक्टली सोबतसुद्धा कॅरी करू शकतो. तर क्वालिटी म्हणाल तर एकदम भारी अशी ही क्वालिटी आहे आणि जबरदस्त म्हणजेच अगदी मला तर पर्सनली एवढं आवडलं आहे की तुम्हाला काय सांगू. जर तुम्हाला कधी मिक्सर हवं असेल म्हणजेच बुलेट मिक्सर घ्यायची इच्छा असेल पण ऑलरेडी आपल्या सगळ्यांकडेच मिक्सर असतात, तर अशा प्रकारचे जार तुम्ही घेऊ शकतात अगदी मस्त असे. तर इथं मी ही रिंग ना थोडी चुकीची लावली होती. ती आदल्या साईडला असते ती रिंग. तर इथं अशा प्रकारे बघा आपण वाटून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपण हे पॅक करून सुद्धा सोबत नेऊ शकतो ॲज अ बॉटल टाईप म्हणून किंवा ज्यूस वगैरे यामध्ये जर तुम्ही बनवला तर दुसऱ्या कुठल्या भांड्यामध्ये किंवा बॉटलमध्ये आपल्याला टाकण्याची गरज नाही. डायरेक्टली तुम्ही याच्यामध्ये सुद्धा टाकून घेऊ शकता. तर या 2 जारसोबत ते 2 झाकणसुद्धा आपल्याला आलेले आहेत आणि एकदम मस्त आहेत. जर तुम्ही कधी घ्यायचं असेल तर खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देते, तर त्यावरती क्लिक करून तुम्ही ऑर्डर करू शकता आणि जर तुमच्या मिक्सरला ते नाही बसले, तर तुम्ही ते परतसुद्धा करू शकता. काही मिक्सरचा खालचा जो पार्ट असतो ना, म्हणजेच खालचे जे गोल वगैरे फिरण्याचा आपण किंवा आपण ज्या खटक्यामध्ये ते अटकवतो, म्हणजे मिक्सरचा जार आहे तर तो अटकवतो, तर तो जर खूप मोठा असेल, उंच असेल, तर ते हे जार त्याला बसत नाहीत. तर आता चला मी तुम्हाला वाटून दाखवते. यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण तर अगदी झटपट तयार होतं. म्हणजे जोपर्यंत मी कॅमेरा ऑन करत होती ना, तर तोपर्यंतच अगदी 2 ते 3 सेकंदामध्येच हे अगदी पटकन वाटलं गेलं. तर इथे बघू शकता आता हे एवढं सगळं मी आलंसुद्धा यामध्ये मी टाकून घेतलं आहे. हिरव्या मिरच्या तर जनरली कडकच असतात. तर त्या वाटण्यासाठी आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये जर वाटलं ना, तर ते भांडं मोठं असतं आणि मिरच्या वगैरे आपलं आलं लसूणचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे पटकन वाटलं जात नाही. तर इथं तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये मी हे अगदी झटपट असं वाटून घेतले. कॅमेरा ऑन करायच्या आधीच हे थोडंसं म्हणजेच मिक्सर चालू करून ऑन करायचं, तर तेवढ्यातच हे वाटलं गेलेलं होतं आणि अतिशय बिना पाणी टाकण्याचं म्हणजे बिलकुल एक थेंबही पाणी न टाकता तुम्ही इथं बघू शकता किती छान असं बारीक झालेलं आहे. अजिबात जाडसर खूप असं अजिबात राहिलेलं नाही. ज्या प्रकारचं आपल्याला वाटण हवं असतं तसंच तयार झालेलं आहे. जर तुम्हाला हे जार घ्यायचे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकत आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही हे घेऊ शकतात.